राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताज्या आणि महत्त्वाच्या शेतविषयक बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात सुरुवात करूया। सोयाबीनचे करायचे काय? बारदाणे अभावी 30% खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार। बैठक व टेंडरचे वराती मागून घोडे, शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना आता प्रश्न उरलाय की याचं करायचं काय? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेलं कृषी प्रदर्शन, त्याचा आजचा शेवटचा दिवस। लकी ड्रॉद्वारे दररोज शेतकऱ्यांना एक पेरणी यंत्र भेट दिलं आहे। या कृषी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। भाजप मंत्र्यांना खेड्यात जावे लागणार मुक्कामी, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कामे मार्गी लागणार। सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे भाजपा देशाचे अध्यक्ष नड्डा यांचे आदेश। अपघातग्रस्तांना मदत करा आणि 25,000 मिळवा, नितीन गडकरी यांची माहिती। अनुपम खेर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये महत्त्वाची माहिती गडकरी यांनी दिल्याने आता यापुढे कशी अंमलबजावणी होते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य आखा, तेच कराड यांना वाचवत आहेत। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा, बीड प्रकरण अजून तापणार। नागपूरपासून मुंबईपर्यंत उद्धव ठाकरे हे स्वबळावर लढणार, काँग्रेसची कडक यावर प्रतिक्रिया। आधी चर्चा करा मगच निर्णय घ्या। काल संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही स्वबळाची तयारी केलेली आहे आणि स्वबळावरच निवडणूक लढवणार, असं त्यांनी काल बोलताना सांगितलं। तापमान वाढ थांबता थांबेना, 2024 ठरले सर्वात उष्ण वर्ष, सरासरीपेक्षा 1.55 अंश वाढ। जागतिक तापमानवाढ ही गंभीर समस्या बनत असताना आता 2024 मध्ये सर्वाधिक तापमान दिसत आहे। 25 मध्ये काय होणार याकडे तज्ज्ञांचं लक्ष। कृषी उपसंचालक संजय गुंजाळ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक यांना लाच घेताना अटक केली आहे। त्यामुळे आता अजून असे किती अधिकारी आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पश्चिम विदर्भातील करडई सूर्यफुलाची लागवड घटली, तीळ आणि जवसाची लागवड मात्र वाढली। धरसोड धोरणांचे परिणाम, शेतकऱ्यांनी एकच पीक उत्पादन चांगल्या तऱ्हेने घ्यावं असं तज्ज्ञांचं मत। अमरावती बाजार समितीत कलिंगडाची 250 क्विंटल आवक। गेल्या हंगामात बिगर मोसमी कलिंगड तसेच खरबूज फळांना चांगला दर आणि प्रतिसाद मिळाला होता, यावर्षी मात्र तसा दिसत नाही। मशिदीजवळील विहिरीवर पूजेस मनाई, सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश। हिंदू बाजूच्या प्रतिनिधींना मिळाला दिलासा। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या। अशाच बातम्या बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।